नगरोत्थान योजनेमधून मागील 18 महिन्यापासून 140 कोटी रुपये रस्त्यासाठी मंजूर आहेत. रस्त्याला जागोजागी खड्डे पडले, परंतु याचं सत्ताधाऱ्याला कुठलंही सोयीसुद्धा नाही. 18 महिने होऊन देखील रस्त्याची कामं का होत नाही. राज्यामध्ये सरकार त्यांचं आहे, केंद्रामध्ये सरकार भाजपचं आहे आणि प्रशासक हे सरकारच्याच आधिपत्याखाली कामकाज करतं. परंतु जाणून बुजून नागरिकाला वेठीस धरायचं काम आणि घाणेरडं राजकारण या माध्यमातून केलं जातं. आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं ही निविदा प्रक्रिया उघडण्यात आली नव्हती 8-9 महिने. मग आम्ही काय केलं की मुख्याधिकाऱ्यांची नारफुटेश करा, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आणि निवेदन दिलं की ही निविदा प्रक्रिया नेमकं कोण अडवतंय, यासाठी मुख्याधिकाऱ्यांची नारफुटेश करा. जिल्हाधिकारी म्हणले की ही परमिशन मला देता येत नाही, दिल्ली म्हणून त्याची परमिशन मागावी लागते. म्हणजे आम्हाला नेमकं बघायचं की त्यामध्ये नेमकं कोण अडचण करतं. आणि सदरी निविदा प्रक्रिया ही 15% आव्हानं होती. आणि अजमेरा हा कॉन्ट्रॅक्टर कोणाशी संलग्न आहे, कोणाचा पार्टनर आहे हे अख्ख्या धाराशिव जिल्ह्याला माहिती आहे. त्याच्यामुळं ही आपल्या मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरला 15% आव्हानं टेंडर मिळावं यासाठी गाठ घातला आणि निविदा प्रक्रिया उघडण्यात आली नाही. महाविकास आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केलं. त्यावेळेस मुख्याधिकाऱ्यांनी देखील दिलं की 28 फेब्रुवारी 2025च्या आत निविदा प्रक्रिया उघडून सदरी शहरातील कामं चालू करण्यात येतील. परंतु त्यावेळेस पण म्हणजे आम्ही ज्यावेळेस रास्ता रोको केला त्याच्यानंतर निविदा प्रक्रिया उघडण्यात आली आणि परत सत्ताधाऱ्यांचा दबाव मुख्याधिकाऱ्यांवरती वाढला आणि इकडं 140 कोटीच्या कामाला मध्यंतरी पालकमंत्री त्यांनी ह्याच्यात कुठलाच मार्ग काढला नाही. नंतर महाविकास आघाडीच्या वतीनं 28 एप्रिलला आमरण उपोषण केले. 30 तारखेला पालकमंत्री तिथं आले. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की सदरी निविदा ही 15% जादा झालेला आहे, तर त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलून वाटाघाटी करू आणि एकतर अंदाजपत्रकाद्वारे त्याला काम वितरित करण्यात येईल, अन्यथा फेरनिविदा करण्यात येईल असं आम्हाला आश्वासन दिलं. आम्ही आंदोलन महाविकास आघाडी स्थगित केलं. 2 वेळा मुंबईचं पत्र आलं आणि त्याच्यामध्ये स्पष्ट आदेश आले की वाटाघाटी करा त्या कॉन्ट्रॅक्टरला आणि एकतर अंदाजपत्रकाद्वारे द्या, अन्यथा फेरनिविदा करा. परंतु तरी पण कुठलीही प्रक्रिया केली गेली नाही. 12 जूनला स्वतः पालकमंत्र्यांनी सांगितलं की सदरी निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे, फेरनिविदा करण्यात येईल. 3 महिने झाले. पालकमंत्र्यांना आम्ही परत एक आठवण करून दिली. काल मराठवाडा मुक्ती संग्राम दिन होता आणि पालकमंत्र्यांना सांगितलं साहेब आपण तुम्ही सांगून देखील 3 महिने झाले, अजून याच्यावर कुठली प्रक्रिया झाली नाही. मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी बोलून घेतलं आणि आमच्या समक्ष सांगितलं येत्या 8 दिवसामध्ये फेरनिविदा करण्यात यावी आणि शहरातील कामं तात्काळ चालू करावी. म्हणजे निधी मंजूर आहे, टेंडर प्रक्रिया झालेली होती, परंतु सत्ताधारीच्या भांडणामध्ये या गावाचं नुकसान होत आहे आणि या खड्ड्याला पूर्णतः जबाबदार राणा जगदीश पाटील भाजपचे आमदार आहेत आणि त्यांना फक्त एकच दाखवायचं आहे की काही करून ही कामं होऊ द्यायची नाही, जेणेकरून याचा रोष महाविकास आघाडीवरती यावा आणि याच्यामधून आपल्याला कुठेतरी आपल्या नगरपालिका समोर डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे काम अडवण्याचं काम केलंय. मी काय करायचं म्हणून आरोप करत नाही. काल शिंदे गटाची एक बैठक झाली. स्वतः पालकमंत्र्यांनी त्यामध्ये सांगितलंय की जिल्हा नियोजन समितीचा विषय असेल की त्या जिल्हा नियोजन समितीला जवळपास 268 कोटी रुपये मंजूर आहेत. दुसऱ्या जिल्ह्याचा निधी खर्च झाला, दुसऱ्या निधीची मागणी आलेली आहे, परंतु धाराशिवमध्ये अजून तो निधी खर्च झालेला नाही. मध्यंतरी त्यांनी सांगितलं की राणा पाटलाला काहीतरी संभ्रम झाला आहे, त्याच्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली, त्यामुळे हा निधीला स्थगिती मिळाली. काल पण त्यांनी बैठकीमध्ये मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हीच बघा. सरळ धरा मला. तुम्ही बघा की मी आरोप करायला असं नाही किंवा आम्ही महाविकास आघाडीचे पदाधिकारी म्हणून आम्ही आरोप करत नाही. स्वतः या जिल्ह्याचे पालकमंत्री सांगतात की राणा पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली म्हणून निधीला स्थगिती मिळाली, मुख्यमंत्री त्यांचा आहे. म्हणजे स्वतः पालकमंत्री देखील हातभार झालेले आहेत. आपण बघितलं असेल मागचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब होते, त्यांच्यासोबत देखील यांचं जमलं नाही. महायुतीचाच घटक पक्ष असून स्वतः सत्तेमध्ये आहे, जाणून बुजून शहरातील कामं न होऊ देण्याचा घाट त्यांनी या माध्यमातून घातलेला आहे.
मोठी आणि अवर्ग दर्जा असलेली एकमेव नगर परिषद ही आपली धाराशिवची नगर परिषद आहे. 2 लाखाच्या जवळ इथली लोकसंख्या आहे आणि तालुक्यातून परिसरातून इथं शाळेच्या निमित्तानं दवाखान्याच्या निमित्तानं अनेक लोकांची ये जा असते. वर्दळीचं शहर आहे आणि जो शैक्षणिक एरिया आपला मोस्टली तांबरी विभाग, जिजाऊ चौक या भागात आहे. तिथं विद्यार्थी, त्यांचे पालक यांची दररोज आपण सगळे बघताय प्रचंड वर्दळ असते. आणि हा जो रस्ता आहे आपल्या शहरातून जाणारा हा राज्य महामार्ग आहे. बोरफळ, धाराशिव, बार्शी असा तो दौंडपर्यंतचा हायवे आहे आणि याचं उद्घाटन मागच्या वर्षी निवडणुकीच्या पूर्वी करण्यात आलेलं आहे चिखली चौरस्त्याला. त्यावेळेसपासून आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने शहरातील सर्व पदाधिकारी सातत्याने आग्रह धरत होतो की या रस्त्याचं काम शहरातलं प्रथम प्राधान्याने टप्पा संपवून घ्यावा. मागचा उन्हाळा गेला, पावसाळा गेला, हिवाळा गेला आणि या वर्षीचाही उन्हाळा गेला, परंतु शहराच्या बाहेर दोन्ही बाजूने या रस्त्याचं काम सुरू आहे आणि शहरामध्ये या रस्त्याचं काम गेली 1.5 वर्ष करण्यात आलेलं नाही. तर याच्या मागे अत्यंत घाणेरडं राजकारण आहे की ज्याचा त्रास शहरवासीयांना होत आहे. की शहरातील रस्ता कॉन्ट्रॅक्टरने ठरवलं तर 2 ते 3 रात्रीतला हा रस्त्याचं काम आहे आणि या शहरातून जो रस्ता आहे जिजाऊ चौक, उंबरेकोटा आणि जिजाऊ चौकातून इकडे शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक सांजेवळ, तर इकडे जे दोन्ही साईडला ड्रेनेज हवे आहे नाली, तर नालीचं काम त्याच्यामध्ये टेंडरमध्ये नव्हतं. तर नालीचं काम न करता रस्ते जर केले तर ते रस्ते टिकणार नाही आणि परत पाणी रस्त्यावरती येऊन परत ते पहिले 6 महिन्यात रस्ते खराब होतील म्हणून आम्ही आंदोलन केलं. आम्ही हे काम BINCने MSIDCकडे वर केलेलं आहे. MSIDCकडे आम्ही पाठपुरावा केला, पत्रव्यवहार केला, आंदोलन केलं. तर त्यांनी चेंज ऑफ स्कोपमध्ये या शहरामध्ये ह्या रस्त्याच्या कामात शहरामध्ये रस्त्याच्या कडेला दोन्ही साईडला नालीचं ड्रेनेजचं काम करून देण्याचं त्यांनी कबूल केलं होतं. पण आजपर्यंत किल्ले आपण बघताय किती रस्त्यावरती पाणी आहेत, खड्डे आहेत, पण तिथं रस्त्याचं काम नाही आहे, नालीचं काम नाही आहे. तर कॉन्ट्रॅक्टरवर आणि प्रशासनावर नेमकं कुणाचा दबाव आहे? हा एक रस्त्याचं काम आहे. 140 कोटीच्या बाबतीत आपण सर्व पत्रकार बंधू जाणताय, आपल्या माध्यमातून धाराशिवमधील जनता जाणते की मागच्या 2024च्या जानेवारीमध्ये 140 कोटी रुपयाचं प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. 90 दिवसात रस्त्याचं काम होणं अपेक्षित होतं. त्या प्रशासकीय मान्यतेमध्ये तसा उल्लेख आहे. तसं असतानाही मर्जीतला कॉन्ट्रॅक्टर मिळावा, त्याला मर्जीतल्या रेटप्रमाणे काम मिळावं आणि तसंच काम केलं पाहिजे अबोने, ह्याचा दुराग्रह नेमका कोणत्या नेत्याचा होता? आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांची जी नार्को टेस्ट करा असं म्हणत होतो. त्यात फक्त उपवास नव्हता, तर खरी वस्तुस्थिती बाहेर यावी की अधिकाऱ्यांवर नेमकं कुणाचा दबाव आहे. अधिकारी, प्रशासनातले इतर सर्व लोक आपण खाजगीमध्ये बोलल्यानंतर सांगतील कुणाचा दबाव आहे. ह्या सत्ताधारी भाजप आणि त्यांचे सन्माननीय नेते राणाजयसिंह पाटील यांचा जो याच्यावरती हस्तक्षेप आहे कामकाजावर नगरपालिकेच्या, आणि आपण बघतोय त्यांचं कुटील राजकारण असं आहे की या शहरातले रस्ते, नाल्या, इथलं बगीचे, इथले बाजार, इथले लाईटची व्यवस्था सगळी दुरावस्था करून टाकायची आणि याचं खापर महाविकास आघाडीवर फोडावं आणि त्याच्यावर आपले येणाऱ्या निवडणुकीत राजकीय पोळी भाजण्याचा कुटील कारस्थान आहे. पण यांची पोळी भाजण्याच्या कारस्थानामध्ये धाराशिवमधील आणि परिसरातील जनता टिचली जात आहे. ही वस्तुस्थिती आहे. कारण लगेच ते म्हणतात की आमदार तुमचे, खासदार तुमचे, एकीकडे सत्ता तुमची, देशात सत्ता, राज्यात सत्ता, डबल इंजिन, ट्रिपल इंजिन सरकार म्हणतात ना, गतिमान सरकार. मग 90 दिवसात काम करायचं तुमच्या प्रशासकीय मंजुरीत असताना 1.5 वर्ष झालं काम होत नाही. मग हे गतिमान सरकार आहे का? आणि स्थानिकचं कुटील राजकारण एखादा नेता करत असेल तर त्याचं ऐकून त्याला पाठीशी घालून या राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री, तर ह्यांना यापेक्षित आहे का? बरं, ते पालकमंत्री इथले वारंवार सांगत आहेत ऑन रेकॉर्ड, पत्रकारांशी काही बोलताना म्हणाले, त्यांनी मागच्या वर्षी बोलताना म्हणाले की राणाजगजितसिंह पाटील यांचा संभ्रम झाला होता, त्यांचा संभ्रम आता दूर झाला, आता स्थगिती होती कामावरती. मग विचार करा, ह्यांचा संभ्रम आहे असं पालकमंत्री जे सांगत आहेत ना, आणि त्यांचा संभ्रम असल्यामुळे त्यांनी तक्रार द्यायची. त्या तक्रारीतून DPDCचे 268 कोटी स्थगित करायचे, त्यातून रस्ते नाले होणार नाहीत.
त्याचा त्रास जनतेला होणार. परत म्हणायचं की मग यांचे आमदार खासदार आहेत, तर आपण तक्रार करणार, आपण स्थगिती देणार आणि मागचा निधी खर्च न होता नवीन निधी मिळणार नाही. नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजामध्ये, DPDCच्या दैनंदिन कामकाजामध्ये कुठल्या नेत्याचा हस्तक्षेप आहे आणि त्याचे भोग या धाराशिवमध्ये जनता भोगत आहे. तर ह्यांचं राजकारण अतिशय कुटील आहे. धाराशिव ह्यांच्या राजकारणामुळे आणि धाराशिव शहरातील जनता प्रचंड प्रमाणात त्रास भोगत आहे. आम्ही आपल्या पत्रकार बांधवांच्या समक्ष आहे, आपल्या माध्यमातून धाराशिवकरांच्या समक्ष आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि सर्व महाविकास आघाडी मिळून या 140 कोटी रुपयाच्या निधीचे 59 रस्ते आणि नाले, या DPDCचा निधी असेल, या आपल्या जिजाऊ चौकात चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक हा रस्ता, त्याच्याकडची ड्रेनेज, या बाबतीत वारंवार आम्ही निवेदन देतो. रास्ता रोको आंदोलन केले, आमचे सहकार्याने आमरण उपोषण केलेलं आहे या धाराशिव शहरातील कचरा डिपो स्थलांतरित करण्यासाठी. परंतु या राज्यात, या देशात यांचं सरकार आहे, पालकमंत्री यांचे आहेत. पालकमंत्री जरी एखाद्या गोष्टीला ॲग्री झाले, उपोषणस्थळी पालकमंत्री त्यांनी आम्हाला रस्त्याच्या बाबतीत आणि कचरा डिपो हलवण्याबाबत आश्वासन दिलं होतं. परंतु इथले नेते त्यांच्या कामात आडकाठी घालत आहेत. हे ते स्वतः सांगत आहेत ऑन रेकॉर्ड पालकमंत्री की त्यांचा संभ्रम आहे, त्यांच्या काही शंका आहेत आणि त्यांचा संभ्रम, त्यांच्या शंकासाठी धाराशिवकरांतील जनता प्रचंड हाल भोगत आहे. कोटी रुपयाला मंजुरी दिली असताना आज 5 ते 6 महिने झाले नाना पटलांनी स्थगिती, मुख्यमंत्र्यांना तक्रार केली आणि स्थगिती मिळाली. तसंच 140 कोटीचा विषय, 140 कोटीचं म्हणजे आयनगरामध्ये राणा पटलाचा कॉन्ट्रॅक्टर पाठवलं आहे, त्याला काम मिळावं, 15% अगोदर म्हणून प्रशासनावर दबाव होता. निविदा प्रक्रिया उघडण्यात आली होती. आम्ही ज्यावेळेस आमरण उपोषण केलं महाविकास आघाडीने, त्यावेळेस पालकमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही म्हणत होतो की नगरपालिकेची परिस्थिती नाही, आज 15% आपण म्हणजे 22 कोटी रुपये त्याला जादा द्यावे लागत होते. आमचं म्हणणं होतं की एस्टिमेटेड त्या कॉन्ट्रॅक्टरनी काम करावं आणि काम करायला काही अडचण नाही, परंतु जादा दराने 15% द्यायचं काय कारण आहे? कारण तो कॉन्ट्रॅक्टर कोणाचा आहे हे सगळ्याची त्याला माहिती आहे. म्हणून आम्ही उपोषण केलं. पालकमंत्र्यांनी त्यांनी सांगितलं की सदरील कॉन्ट्रॅक्टरला बोलून वाटाघाटी करा, अंदाजपत्रक त्याला वर्क द्या, तयार नसेल तर पेरणी करण्यात येईल. आणि काल पण पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला पालकमंत्र्यांना की सर, जर सदरील कॉन्ट्रॅक्टर आजपर्यंत त्याचं काम करायला तयार असेल, लिखित असेल, तर त्यांनी सांगितलं की त्या कॉन्ट्रॅक्टरला मी 3 वेळेस संधी दिली होती, त्यानं ते ऐकलं नाही, म्हणून फेरनिविदा करा म्हणून त्यांनी स्पष्ट असे मुख्याधिकाऱ्यांना आदेश दिले.